बोलू नका. अन्यथा माझ्याशिवाय खराब कोणी राहणार नाही. समजले का? तुम्हाला अल्टिमेट देतो मी. लेडीजला पुढे हात करायचा नाही. लेडीजला पुढे हात करून बोलू नका. सर्वात पहिले मला काय करायला शिव करा. तुम्हाला सोडून बोला काय बोलायचं. आमच्या वहिनीचं तुम्ही नाव कशावरती घेतलं दाखवा. सगळ्यात पहिल्यांदा लोकांना हात दाखवून बोलू नका. मला पुन्हा दाखल करायला त्यांना माझ्या पुन्हा दाखल करा. अहो माझी वहिनी बोलायचा अधिकार नाही तर तुम्ही हे जे कॉम्प्युटर आले याचं मला लक्ष दिलेलं आहे. पहिल्या सांगा तुम्ही वर्षामध्ये किती ग्रॅम जमा असतात? वर्षामधून किती ग्रॅम जमा घेत असतात हे सांगा पहिले मला. तुम्ही सभा घेतला ग्रामसभा किती घेत असतात? वर्षातून किती ग्रॅम जमा असतात? तुम्ही हे लेखी करून मला किती ग्रॅमसभा घेत तुम्ही? मग तुम्ही 100 सह्या मागवल्या आता. साहेब पाहिजेतच मग तुम्ही पहिले घेतले होते. ग्रामसभेला 100 आंतर साहेब एकदा पहिले 100 सह्या घेतल्या का विचारा पहिले. कसे काय आले बाईच्या ग्रामपंचायत कशी काय नाव घेणार आहे? ग्रामपंचायत आम्ही या ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायत नाव नाही का बाईच्या ग्रामपंचायत नाही केलं का? अहो आले कसे तुझं उत्तर पाहिजे. दादा बोला एक सही शिक्का द्यायला तुम्ही मागे पुढे करता. एक सही शिक्का द्यायला त्यांचा निर्णय आता लावायचा काय लावायचा. झगड़े करने में बोलने का बोलायला आलो आम्ही. आम्ही सरपंच मेंबर बोलू हैराण झालो म्हणून साहेबांकडे आलो आम्ही. सरपंच मेंबर आमचं ऐकत नाही म्हणून आम्ही साहेबांकडे आलो. काही हरकत नाही. तुमचं आम्ही ऐकून घेतो. आम्हाला सगळ्यात चार्ट देतात ते. भारतीय संविधान सर्वांना अधिकार आहे बोलायचा.
तुम्ही सरपंच गावातल्या सर्व लोकांनी निवडून दिलेलं नाही. बरोबर आहे, लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही निवडून ऐकून घ्या माझं म्हणणं. पण ते अध्यक्ष आपण सुरुवातीला सांगितलं बा हे सरपंच अध्यक्ष आहे, बरोबर आहे. पण सरपंच अध्यक्ष होते, आपण भोंग्या फिरवलं त्याच्यानुसार आलेले अर्ज आणि त्याच्यावेळी आपण उत्तर दिलं. ऐकून घ्या. आणि दिलेले उत्तर ग्रामपंचायत म्हणजे कोण आहे? ग्रामसेवक कोण आहे? ग्रामसेवक कोण आहे? ग्रामसेवक आहे कोण? आलं कसं? आमच्या ग्रामपंचायत तुम्ही विचारलं का? आमच्या प्रश्नाचं उत्तर हे की तुम्ही विचारलं का? माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं नाही ना मला अजून. कसं नाही देऊ शकत? तुम्ही नाव टाकू शकता, नाव टाकू शकता. मग ग्रामपंचायत कोणती? ग्रामपंचायत म्हणजे तुम्ही नाही बोलायला. बाहेरच्या लोकांनी टाला बजा रे इसके लिए टाला बजा रे. ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच सोनिया नाली बनलेली आहे, आम्ही स्वतः हाताने नाली काढत आहे आणि ज्यावेळेसपासून लाट गेली त्यावेळेसपासून आमच्या काँक्रीट पण टाकलेलं नाही. आमच्या दारापूर सर्व खड्डे आहे. सर्व आमच्या दारात इथं आले, ग्रामपंचायत मध्ये आले का सरपंच मेंबर सांगताय की हा उद्यापासून काम चालू करू, सर्व टोटल मेंबर सरपंचाच्या घरापर्यंत
सहा महिने झाले आम्हाला पाण्याची तकलीफ आहे. एक महिन्यापासून मेंबराच्या घरात बुवा बसले, बुवा. मेंबर सरपंचाच्या दाटी बुवा बसले आणि ते चांगलं केलं आमच्या दारात काही बी नाही. शेपटीचं आहे, आमच्या घरात चाललंय. घरात पाणी चाललं आमच्या. 6 महिने झाले हापशी तुटली नाही, आम्हाला पाण्याची एवढी तकलीफ आहे. दीड महिना नळ येत नाही त्यांना. सरपंचाला म्हणा मेंबराला म्हणा हा उद्या येते उद्या सुधरून जाते आणि 6 महिने झाले तर बंद पडेल आम्हाला पाणी नाही एवढं तर. आतापर्यंत बी गाडी नाहीये. जे नळ घेतले होते त्याचे बी गट्टे बुजून आणि माझ्या देराच्या 2 अपंगाचे पैसे आले सरपंचाने मेंबराने खाऊन घेतले त्याला आदलो पैसे दिले नाही. किती वेळा सांगितलं की नाली दिले पैसे आदलो पैसे नाली पाहिजे, रोड नमस्कार, मी विद्या ज्ञानेश्वर राणा सदनपुरी. माझे प्रश्न असे आहे की माझ्या मोहल्ल्यामध्ये नाली आहे ते 1 वर्ष झाले. मागच्या शिवजयंती तर या शिवजयंतीला पूर्ण 1 वर्ष कंप्लीट झाले. नाली काढायला कोणीच येत नाही. माझ्या घरचे काढतात किंवा आजूबाजूचे काढतात शेजारी. आणि दुसरा प्रश्न आहे की पाणी पुरवठ्यामध्ये 50,000चं नाव आलेलं आहे माझं. ते ऑनलाईन न दिसू राहिलं. मला मोहल्ल्यातली मुलं किंवा महिला विचारले की ताई तुम्ही 50,000 कसे काय घेतले. म्हटलं मला माहितीच नाही, हा विषय माझ्याजवळ मांडलाही नाही. मला कधी ग्रामपंचायत मध्ये बोलावलं नाहीये. माझी तक्रार हेच आहे की बा माझं नाव कसं काय आलं. मला काहीच प्रश्नाची उत्तर मिळून नाही राहिले. एवढे बोल मला एवढं काही माहिती नाही. माझ्या घरच्यांनी मला विचारलं की मला सगळं आजूबाजूला विचारलं की तुझं ऑनलाईन नाव कसं आहे. म्हटलं मला विचारलं बी नाही आणि माझ्याजवळ कोणी आलं पण नाही की ताई तुमचं नाव. आम्हाला सुद्धा माहित नाही की ग्रामपंचायत मध्ये नाव नोंदणी झाले आणि ग्रामसेवक म्हणतात की तुम्ही वरतीचा लेखी द्या. आता लेखी तुम्ही नाव टाकले तर नाव आले ना. हा नाव आले ना, तुम्ही टाकलेशील म्हणून आले ना. माझ्या लक्ष्मीचं नाव आहे त्याच्यामध्ये. बायकोले फोन येतात, नंबरवर फोन येतात, याच्यावर फोन येतात. कोणाकोणाचे उत्तर द्यायचे आम्ही ना. या प्रश्नाचं उत्तरच मिळालं नाही. ग्रामसेवक डायरेक्ट मीटिंग सभा ग्रामसेवक कुठून चालले गेले सभा सोडून. प्रश्नाचे उत्तर न देता प्रश्नाचे उत्तर न देता ते म्हणता आम्ही टाकले नाही. सरपंच म्हणता आम्ही टाकले नाही. पंचायत समितीवाले इथपर्यंत आले का नाव टाकायला. 3 लाख रुपये घेऊन आदर्श गाव टाकून दिले. त्याबद्दल आमचा खुलासा करा, नाही तुम्ही त्यांच्या मानहानीचा दावा करतो माझ्या बायकोचा. बस त्यांना आमच्यावर खुलासा करा. त्यांच्यावर या गोष्टीवर खुलासा करा, नाही तर आम्ही आमच्या मारहाणीचा याच्यावर दावा करू. 50 लाख रुपये. कारण आम्ही 1 रुपयाही खाल्ला नाही. आम्हाला कष्टाचे 2 रुपये आमच्या हक्काचे पाहिजे. पण आमचं नाव बदला मुरायला आम्हाला प्रत्येक जण हाच प्रश्न करेल ताई 50,000 रुपयाचं काय केलं तुम्ही. माझ्याजवळ आलंच नाही. मला काही योजना गावकरी का माहिती म्हणतील नाही ना की 50,000 तुमच्या नावाने आले तर नाव तुम्ही 50,000 खाल्ले कसे. की मी पगार बी घेत नाही बा. चला बा मी त्याच्यामधले एक साधी गृहिणी आहे. मी खाल्ले कसे हे तर गावकरी तर म्हणतीलच ना. तुमचं नाव सांगा. मी गवकरना गजानन गायकवाड सदनपुरीत राहतो. ग्रामपंचायत मध्ये माझे नाव न विचारता न पुसता विचारता नाव गेले. आणि पुरवठा टेस्टिंग मध्ये माझे नाव मीटिंग मध्ये गेलेले आहे. मी दिलेले नाही, मला माहित नाही. आता माहित पडलं म्हणून मी इथे मीटिंगला आले. मला माझं उत्तर जर भेटलं नाही तर मी मानहानीचा दावा टाकून देईन. सगळ्यांना नमस्कार. हे जे ताईंनी प्रश्न मांडले यांचं उत्तर देण्यात यावं, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची दक्षता घ्यावी. आमच्या ग्रामसेवकनं आमचे उत्तर दिले नाही. मीटिंग म्हणून घेतली. आज दिनांक 21 फेब्रुवारी सदनपुरी ग्रामपंचायत ग्रामसभा घेण्यात आली. जे ग्रामसभेच्या आधी जे लेखी उत्तर देण्यात त्यांना माहिती मागितली होती किंवा तुमचे प्रश्न पहिले सादर करा, ते आम्ही सादर केले. तरी त्याही सादर केलेल्या प्रश्नांनी त्यांना काही उत्तर देण्यात आलं नाही. तसा एक GR आहे. GR मध्ये जे टाइमवर ग्रामसभेचे मुद्दे येतात ते मुद्दे सुद्धा त्यांना घ्यावे लागतात, त्यांची उत्तर सुद्धा द्यावे लागतात. तरी त्यांनी जे लेखी दिले होते त्यांची उत्तर दिलेले नाही. तसेच त्यांनी टाइमवर जे विषय येतील ते घेण्यास सक्त मनाई केली. त्यांना ते घेण्यास टाळाटाळ केली. लेडीजचे पण काही विषय बहिणीचे हा जे लेडीज आहे आमच्याकडे 2023, 2024, 2025, 26 चा आराखडा आहे. त्या आराखड्यावर आम्हाला प्रश्न विचारायचे होते, पण संबंधित एकही त्या आराखड्यावर त्यांना प्रश्न घेतलेले नाही. आमचं असं म्हणणं आहे की त्या आराखड्यामध्ये जो निधी त्याने बोलावला आहे त्यामध्ये संपूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे. माझे माननीय पंचायत समिती अधिकारी, BDO साहेब, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, त्याचे मुख्य अधिकारी साहेब, CEO जिल्हा परिषद यांना निवेदन आहे की आराखडा 2023-24, 25-26 आणि 25-26 या तिन्ही वर्षाच्या ज्या आराखड्यामध्ये जे कामं दिलेली आहेत, ज्या कामावर संबंधित ग्रामपंचायतीनं आमच्या ग्रामपंचायतीने निधी उचललेला आहे ते कामं झाले की नाही, पूर्वत्वात आले की नाही आणि ग्रामस्थांना त्याचा काही फायदा झाला आहे की नाही याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि जेही यावर दोषी आढळतील त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात यावी.
आणि ते कचरा खंडीची मशीन जे गावात आलेली आहे ते या गावात अजून बसली नाही. कचरा खंडीचा ठेका कोणाला दिलेला आहे ते सांगा मला. कचरा कुंडीचं नाही, ती गाड्या आलेल्या हंटा गाड्या कुठे आहेत? सदनपूर शाखाला 2 गाड्या दिलेल्या ते कुठे आहेत? फक्त 2च वेळा दिसल्या, मेंबरच्या गल्लीला आणि निचल्या गल्लीला. दुसऱ्या कुठेच नाही. लोकांच्या गल्लीला आहेत काय? सदनपूरला संडास किती आहे? संडासची निधी किती आलेली आहे? या निधी किती आहे संडासची? किती आली? आणि संडास कुठे बांधले? त्याला पण ताले 2 संडास बाथरूम त्याला पण ताले लावले. याला हे नाल्या पाहिजे. हे नाली इथं बांधली आहे म्हशीच्या कोटापासून तर म्हशीपर्यंत. जेव्हा की या नालीचं काही घेणं देणं पण नाही इथं ग्रामपंचायतजवळ. तेव्हा या नालीचं बिल पास केलं ना खूप मोठं. माझ्या घरातून नाली बांधली ते बी 6 इंचाची 100 फूट नाली आणि त्याचं बिल काढलं 1,90,000 रुपये. ते बी मी वरून काढली लिस्ट पूर्ण. ते बी पाहिली ग्रामसेवक साहेब बोलून गेले. यानं लिस्ट बी पाहिली नाही, काहीच नाही. आमचं जे म्हणणं होतं ते बी ऐकलं नाही यांना. मला हे दाखवतो आम्ही. आमचं प्रूफ आहे. आमचं प्रूफ आहे आमच्याकडे की तुम्ही बिल तेवढं काढलं की नाही काढलं. अंदाजे बिल 1,90,000 रुपये आहे आणि अंदाजे बिल 2 लाख रुपये केलेलं आहे यांना. त्याचं बिल किती निघलं एवढं? दीड बराच गिट्टी 10 बॅगा सिमेंट ते बी चालू सिमेंट आणि त्याला ते 2 लाख बिल. आणि बिल नाली पण 6 इंचीच आहे. खाली काही बाहेर नाही, लोखंड नाही, काहीच नाही. याची चौकशी करावी ना, त्याच्यावर कारवाई करावी हे विनंती आहे साहेबांना. नाली बनलेली आम्ही स्वतः हाताने नाली काढत आहे आणि ज्यावेळेसपासून लाड दिली त्यावेळेसपासून आमच्या काँक्रीट पण टाकलेलं नाही. आमच्या दारापूर सर्व खड्डे आहे. सर्व आमच्या दारात इथं आले ग्रामपंचायत मध्ये आले का सरपंच मेंबर सांगताय की हा उद्यापासून काम चालू करून मेंबराच्या घरात सर्व टोटल मेंबर सरपंचाच्या घरापर्यंत गट्टू बसले. आमच्या दारात पाण्याची तपटी काय मेंबराच्या घरात बसले पाण्याची एवढी तपली काय. सरपंचाला म्हणा, मेंबराला म्हणा, हा उद्या येते, उद्या सुधरून जाते आणि 6 महिने झाले तर बंद पडायला आम्हाला पाणी नळ घेतले होते त्याचे बी गट्टे आणि माझे देराचे 2 अपंगाचे पैसे आले, सरपंचाने मेंबराने खाऊन घेतले. त्याला आदलो पैसे दिले नाही. जे आम्ही टॅक्स वगैरे जे भरतो ते ग्रामपंचायत मध्ये भरतो. नगर परिषद आणि आमचं काही घेणं देणं नाही. तरी आम्हाला म्हणजे हटून कब्रस्तानी ते नगर परिषदच्या कब्रस्तान मध्ये जावं लागते काय दफन वगैरे करायला. तर आमचं असं बोलणं आहे ग्रामपंचायतीला का अशी आमची नम्र विनंती आहे पूर्ण मुस्लिम समाजाची का आम्हाला एक ग्रामपंचायतच्या हद्दीत सजनपुरीत एक जागा द्यावी हे कब्रस्तानसाठी जे प्रत्येक गावात असते.